नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एकेश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चाइल्ड हेल्थ नर्सिंग GNM सेकंड इयरचा क्वेश्चन पेपर 2023. ठीक आहे, 2023चा आपण बघणार आहोत. तर आपण बघूया. रिकाम्या जागा 5 मार्काला विचारतात. तर 1 वर्षाच्या बालकांची उंची -10 सेंटीमीटर असते. 4 ऑप्शन आहेत: 50, 75, 85, 100. तर उत्तर 75 हे बरोबर आहे. OPV लस ही डॅश पद्धतीने दिली जातात. 4 ऑप्शन आहे: त्वचेमध्ये, स्नायूमध्ये, तोंडाने, त्वचेखाली तर तोंडाने. ओरल पोलिओ वॅक्सिन. त्याच्यानंतर डॅश हे मधुमेह मातेच्या अर्भकाचे एक लक्षण आहे. इन्सोमिनिया, मॅक्रोसोमिया, मेसोमॉर्फिक, एक्टोमॉर्फिक. तर मॅक्रोसोमिया हे लक्षण आहे. बालकास पुढील वेळी चाइल्ड गायडन्स क्लिनिकला बालकास पुढील वेळी चाइल्ड गायडन्स क्लिनिकला संदर्भ सेवेसाठी पाठवले जाते. वर्तणुकीचे दोष, गुणसूत्रातील दोष, शारीरिक दुर्बलता, वरीलपैकी सर्व. ह्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर मला कमेंट करा. ठीक आहे. त्याच्यानंतर गालगुंडा या आजारात डायजेस्ट ग्रंथीवर परिणाम होतो. तर पॅरोटिड ग्रंथींवर परिणाम होतो. नंतर आहेत 5 मार्काला विचारल्या जाणाऱ्या जोड्या. अ गटामध्ये आहे मूत्रपिंडदाह, डिवर्मिंग, मेगा कोलन, डिप्थेरिया, थॅलेसेमिया. ब गटात आहे हर्षस्पंग डिसीज, मायोकार्डायटिस, चिलेशन थेरपी, अल्बेंडाझोल आणि प्रोटीनयुरिया. योग्य जोड्या बघूया आपण ह्याच्या. तीव्र मूत्रपिंडदाह म्हणजे प्रोटीनयुरिया. डिवर्मिंग म्हणजे काय आहे तर अल्बेंडाझोल आपण देतो, जे मेडिसिन आहे. आपले काय बोलतात त्याला, जंतांवरती डिवर्मिंग म्हणजे तेच. त्याच्यावरती अल्बेंडाझोल नावाची जी टॅब्लेट आहे, तुम्हाला माहिती असेल, ती दिली जाते. मेगाकोलन म्हणजे हर्षस्पंग डिसीज आहे. डिप्थेरिया म्हणजे मायोकार्डायटिस आणि थॅलेसेमिया म्हणजे चिलेशन थेरपी दिली जाते थॅलेसेमियामध्ये. त्याच्यानंतर आहे चुकी बरोबर बघूया. मेंदूज्वर हा सर्वसाधारणपणे प्लाझ्मोडियम फॉल्सिपारम जंतूमुळे होतो. हा बरोबर आहे. सेरेब्रल मलेरिया असं आहे. सेरेब्रल मलेरिया हा सर्वसाधारण प्लाझ्मोडियम फॉल्सिपारम जंतूमुळे होतो. मोरो रिफ्लेक्स हा साधारणपणे वयाच्या 6व्या महिन्यात दिसत नाही. हे पण बरोबर आहे. रातअंधेपणा हा आजार थायमिन या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे, तर हे चूक आहे. नेव्हिरॅपिन ह्या औषधामुळे HIV एड्स बरा करता येतो. तर हे आहे उत्तर चूक. पूर्णपणे बरा होत नाही. ठीक आहे. त्याच्यावरती फक्त हे करता येतं, कंट्रोल करता येतं. स्पायना बायफिडा हा संसर्गजन्य रोग आहे. तर ह्याचं उत्तर मला तुम्ही कमेंट करायचं आहे. स्पायना बायफिडा हा जन्मजात विकृतीचा दोष आहे. तर ते संसर्गजन्य रोग आहे का ते मला कमेंट करा. खालील संज्ञांच्या व्याख्या: मेनिंगोमायसिलिन, आकडी, बालगुन्हेगारी, प्रोटीन एलर्जी, मालन्यूट्रिशन आणि पायका. टिपा लिहायच्या आहेत. बालकामगार, स्तनपान, डाऊन सिंड्रोम, बाल आरोग्य परिचारिकेची भूमिका, शिशु गटातील बालकांमधील अपघात. डाऊन सिंड्रोमचा व्हिडिओ राहिला आहे आपला, तर तो पण मी घेऊन यायचा प्रयत्न करेन. त्याच्यानंतर आहे 5 वर्ष वयाच्या कुमार रवी श्वसनाचा त्रास होत असल्याने बालरोग कक्ष दाखल केले आहेत. तर आता त्याचे उत्तर लिहायचे आहेत. लहान मुलांमधील दम्याची कारणे कोणती 2 मार्काला. दम्याची चिन्हे, लक्षणे लिहायचे आहेत. रवीच्या कोणत्या तपासण्या कराल ते लिहायचं आहे. कुमार रवीचे वैद्यकीय परिचर्या व्यवस्थापन. कुमार रवीच्या पालकांना कोणते आरोग्य शिक्षण द्याल, किंवा शालेय पूर्व मुलांच्या गरजांची यादी करायची आपल्याला. किशोरवयीन मुलांमध्ये शारीरिक मानसिक बदल कोणते ते लिहायचे आहेत. किशोरवयीन मुलांसाठी आरोग्य शिक्षण आराखडा. त्याच्यानंतर आहे 5वा प्रश्न, 20-15 मार्काचाच आहे. ह्याचं मी ऑलरेडी चॅनलवर व्हिडिओ आहे, जाऊन चेक करा लिस्ट. ठीक आहे. चाइल्ड हेल्थ नर्सिंगची जी प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये हा व्हिडिओ आहे, तर ते चेक करा. आतड्यातील अडथळा म्हणजे काय, ॲक्वायर्ड इंटेस्टाइनल ऑब्स्ट्रक्शनची कारणे, कुमार सुरेच्या कोणकोणत्या तपासण्या कराल, कुमार सुरेची शल्यचिकित्सक व परिचर्या व्यवस्थापन, कुमार सुरेच्या पालकांना तुम्ही काय आरोग्य शिक्षण द्याल, हे लिहायचं आहे. तर अशा प्रकारे हे क्वेश्चन पेपर आहे. त्याची ऑलरेडी तुमच्याकडे म्हणजे ह्यातली काही बघा डेफिनेशन वगैरे ऑलरेडी चॅनलवर आहेत. तर चाइल्ड हेल्थ नर्सिंगच्या प्लेलिस्टला जाऊन चेक करा. नसेल तर चॅनलवर आहेत बऱ्यापैकी. त्याच्यानंतर म्हणजे आतड्यातील अडथळा आहे. त्याच्यानंतर आहेत ह्यातले बऱ्याच कमी आहेत, बट म्हणजे मी घेण्याचा प्रयत्न केला आहे.
जुन्या पण डेफिनेशन आहेत, फक्त ह्याच रिपीट होतील असं शक्यतो कमी असते. पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे की ह्याच्याशी रिलेटेड कुठला क्वेश्चन आहे. तर ते बघा, कारण हा बघा शालेयपूर्व मुलांच्या गरजांची यादी किंवा मुलांचे अधिकार हे प्रश्न बऱ्याचदा विचारले जातात ह्याच्याशी रिलेटेड. तर ते बघा आणि लवकरच भेटू आपण मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.